जय श्री कृष्ण. माझं नाव सरशी हरजीवन जोशी. माझा जन्म 22/7/1940 साली झाला. वार सोमवार होता. ती घरांची 3 वर्ष मी मामाकडे येऊन राहिले. माझ्या माहेरची खेडेगाव असल्यामुळे तिथे शाळा नव्हती, म्हणून मी गोरेगाव शाळेला जायला लागले. 7 वर्षांनी 7वीपर्यंत मामाकडे शिक्षण केलं आणि मग माझं लग्न 19 वर्षांनी ठरलं. तर माझ्या आईचं नाव राधाबाई हरजीवन जोशी, वडिलांचं नाव हरजीवन पितांबर जोशी. मला 2 भाऊ आहेत, मी एकटीच आहे. माझं लग्न चुलत्याने ठरवलं आणि नंतर मी 7वी पास झाल्यानंतर महाड परीक्षा देऊन आले. नंतर मी सासऱ्या गेले. माझं लग्न झालं आणि मी पुणेगावला गेले. पुणेगावला माझं नाव बदललं, तर विमल लीलाचंद मेहता हे झालं. ते 19 वर्षांनी लग्न झाल्यानंतर आम्ही एकत्र कुटुंबात होतो. 15 वर्ष मला 2 मुलं झाली, 1 मुलगी 1 मुलगा. नंतर आम्ही वेगळे पडलो. वेगळे पडल्यानंतर आमचा धंदा किराणा मालाचा होता. किराणा माल करता करता आता काय करायचं आहे, नवरा गेला नोकरीला, सासरा दुकानात राहिला. मग मी सगळी काहीतरी उद्योग केला पाहिजे. सासू होती घरात, त्यामुळे मी पोस्टाची सर्व्हिस करायला सुरुवात केली. पोस्ट घेतल्यानंतर आता पोस्टाला पगार 70 रुपये होता. म्हणून ते म्हणाले खाती वाढवली तर तुमचा पगार वाढेल. म्हणून मी खाती वाढवायला सुरुवात केली. जवळजवळ मी 500 खाती केली आणि मग रेडिओ लायसन्स तयार केलं. ते रेडिओ लायसन्ससुद्धा मी ताब्यात घेतलं आणि गावात 15 रेडिओ होते. त्यांना सगळ्यांना मी सांगितलं की माझ्याकडे फी भरायला आणा, मी तुमचं चालू करून देईल. मी रेडिओसुद्धा घेतला त्यांना. नंतर माझी सासू जेवण करायला असल्यामुळे मी पोस्टाची सर्व्हिस 35 वर्षे केली. 35 वर्षांनी नोकरी करून माझा नवरा बाहेर खाली पोचा धंदा करीत असता आणि मी दुकानही चालवून, पोस्टही चालवून, शेतीही करीत होते. हे सर्व काम आम्ही आधी घरात सासू असल्यामुळे मला करता येत होतं. 2 माणसं माझ्या हाताखाली ठेवली. एकाला 5 गावं दिली, एकाला 4 गावं दिली. त्यांना पत्र वाटायला लावली. मला इंग्लिश येत नव्हतं, पण अधूनमधून मी इंग्रजी शब्दपाठ करून 2 माणसं पुणेगावची दुबईला होती, त्या दोघांची पत्र येत होती. ती मला नेमकी समजत होती आणि ती मी पत्र वाटत होतो. ते असे करता करता माझं दुकानही होतं, पोस्टही होतं, घरात शेती होती, संसार होता, माणसंही कामाला घेत होतो. मळणी पण घरातच जोडायची. भात शेती सगळं अन्नातच राहायची करून ठेवायच्या. सगळ्यांचं जेवणही मी करायची आणि जत्राही त्यातून करायची. जत्रेचे दुकानही आमचं चालू असायचं. 15 गावं जत्रेची करायची. नंतर घरात सुद्धा बघायला पाहिजे. नंतर माझी मुलगी एक वारली. त्यानंतर मी जवळजवळ 35 वर्ष सर्व्हिस केली. नंतर सांगितलं आता मला म्हणाले राजीनामा द्या. मी सांगितलं मी राजीनामा देत नाही. माझ्या बदली माझ्या सुनेला लावतो, मला पगार देऊ नका, व माझ्या सुनेला लावा. ते म्हणाले की नाही, 12वी मी माझी 12वी करायला लावली. त्यामुळे ते मला अजूनही म्हणते की तुम्ही मला शिकायला लावलं आणि मला नोकरी दिली नाही. पण काय इलाज नाही, काय करणार. नंतर मग 65 वर्षांनी सर्व्हिस सोडायला लागली. ते म्हणाले राजीनामा दिला पाहिजे. राजीनामा दिला तर 50,000 रुपये मला पोस्टातनं मिळाले. माझ्या घरात शेती करताना 100 माणसाचं जेवणही मी करीत होते. 3 टाईम, सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाईम जेवण खाऊन सगळं लोक वस्तीला आमच्या घरी काम करून घ्यायचं, पाणी भरायचं, सर्व काही करून आज माझी तब्येत चांगली आहे. मी आणि मी गोरेगावला आले तर आज 20 वर्ष झाले
20 वर्षांनी झालं. आज मी चांगली आहे. 85 वर्ष पूर्ण होऊन 86 वर्ष मला निघाले आहे. आज मी एवढं काम करूनही मला बोलायला चान्स दिला, हे फार बरं वाटलं. आणि मी आजही आनंदाने आणि सुखी आहे. मला 10 नातवंड आणि 4 पटवंड आहे. सर्व काही मजेत आहे. मी आनंदित आहे. मी आज सुखी आहे.